सुरुवातीला तुमच्या लक्षात येणार नाही मी कोणत्या पिकामध्ये उभा आहे। मला दुर्दैवाने हे सांगावं लागतंय की सध्या मी सूर्यफुलाच्या शेतामध्ये उभा आहे। खरं तर हे चित्र तुम्हाला बघितलं तरी सूर्यफुलाची शेती आहे का असा प्रश्न तुम्हाला पडेल, पण हो, ही सूर्यफुलाची शेती आहे। मात्र शेतकरी उद्ध्वस्त होण्याची वेळ आता आलेली आहे। त्याचं कारण महत्त्वाचं आहे की आपण सूर्यफूल जेव्हा बघतो तेव्हा सूर्यफूल खूप आकर्षण असतं, सूर्यफुलाबद्दल आकर्षक असतं। आपण सगळे जाऊन सूर्यफुलाच्या शेतामध्ये त्या फुलासोबत फोटो काढतो। मात्र आज त्याच फुलाची अवस्था जर आपण बघितली तर अशा पद्धतीची झालेली आहे। सततचा पाऊस पडतोय आणि त्या पावसामुळे सूर्यफूल पूर्णपणे काळकुट्ट पडलेलं आहे, फुल काळकुट्ट पडलेलं आहे। जर आपण पानं बघितली तर पानं पूर्णपणे सडून गेलेली आहेत आणि ह्या सूर्यफुलाचं खोड जे आहे ते सुद्धा पूर्णपणे आता अशा पद्धतीने वाकून चाललेलं आहे। ह्या शेताचा शेतकरी कोण आहे मला माहित नाही। सध्या मी मोहोळ तालुक्यामध्ये आहे। मोहोळ सोलापूर रस्त्यावरून जात असताना दामाजी कारखाना परिसरात ही मला चित्र दिसलेलं आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता की नजर जाईल तिथपर्यंत पावसाच्या पाण्याने हैदोस घातलेला आहे। ज्या ठिकाणपर्यंत आपली नजर जाते समोरच्या बाजूला त्या ठिकाणपर्यंतच पूर्णपणे पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये ही सूर्यफुलाची जी काही शेती आहे ती पाण्याखाली गेलेली आहे। खरं तर हा शेतकरी काय करत असेल असा प्रश्न मला पडलेला आहे। बऱ्याच वेळा शेतकरी शेताचं दिसतो, आपल्याला कष्ट करताना दिसतो, काम करताना दिसतो। हे सूर्यफूल एवढं मोठं आणण्यासाठी शेतकरीनं किती कष्ट केला असेल, मात्र आता शेतकरी इथं दिसत नाही। त्याची मनस्थिती काय असेल, त्याची अवस्था काय असेल, कदाचित हे सगळं चित्र त्याला बघवत नसेल म्हणून तो शेताकडे सुद्धा येत नसेल। मात्र त्या शेतकऱ्याची परिस्थिती जी आहे, त्या शेतकऱ्याची मनस्थिती जी आहे तिथल्या प्रशासनाला दिसली पाहिजे, इथल्या सरकारला दिसली पाहिजे। आणि हे जे सगळं पिवळं कट्ट पडलेलं सोनं जे आहे ते काळकुट्ट झालेलं जे आहे ते आपल्या सगळ्याला दिसलं पाहिजे आणि भरघोस अशी मदत जी आहे ती शासनाने या शेतकऱ्यांना दिली पाहिजे। खरं तर भयानक पाऊस पडतो आहे, निसर्गाचा कोप झाला की काय अशा पद्धतीचं चित्र आहे। मंगळवेढा तालुक्यातील या सगळ्या परिसरात मी सध्या आहे आणि एकंदरीतच आपण जर चित्र बघितलं तर शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। सरकारकडून अपेक्षा आहेत, मायबाप सरकारकडून अपेक्षा आहेत की ही अवस्था झालेल्या शेतकऱ्याला न्याय देतील आणि काहीतरी ठोस मदत जी आहे ती नक्की करतील। धन्यवाद।